आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करून आयकॉन बेल दाबून सर्व ग्रुपवर शेअर करायला विसरू नका। आपल्या खिशाला व घराला नफ्याची देणार झालर रंगाच्या दुनियेतील एकच नाव बर्जर पेंट। अधिकृत विक्रेते हिंगणे मेजर, बर्जर पेंट, कोठारी हाइट्स, दिल्ली वेशीजवळ, श्रीगोंदा। नमस्कार, आपल्या समाजात दक्ष टाइम 24 लाईव्ह मध्ये सहर्ष स्वागत। खरं तर आज भगवान महावीर यांची जयंती आहे। जैन समाजामध्ये 24 तीर्थंकर म्हणून त्यांना ओळखलं जातं। खरं त्यांनी करुणा, संयम, अहिंसा याची शिकवण दिलेली आहे। त्या अनुषंगाने श्रीगोंदा शहरामध्ये आज जैन बांधवांच्या वतीनं खरं तर या ठिकाणी जयंती साजरी करण्यात आलेली आहे। भगवान महावीर जयंती निमित्त श्रीगोंदा शहरात आज भक्ती, उत्साह आणि सामाजिक बांधिलकीचा सुंदर संगम पाहावयास मिळाला। जैन धर्माचे 24वे तीर्थंकर भगवान महावीर यांच्या जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या भव्य शोभायात्रेचे संपूर्ण शहर भक्तिमय झाले होते। श्रीगोंदा येथील एसटी स्टँड पासून शानदार रथातून भगवान महावीर यांची आकर्षक प्रतिमा मिरवणुकीत ठेवण्यात आली होती। सुंदर फुलांनी सजविलेला रथ आणि त्यावरील भगवान महावीर यांची तेजस्वी प्रतिमा ही शोभायात्रेचं मुख्य आकर्षण ठरत होती। भाविकांकडून महावीर भगवान की जय याचा जयघोष करण्यात येत होता। यावर्षी श्रीगोंदा शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय व राज्य महामार्गाच्या सुरू असलेल्या कामामुळे रहदारीला अडथळा निर्माण होऊ नये आणि नागरिकांना याचा त्रास होऊ नये यासाठी सालाबादप्रमाणे मिरवणुकीचा मार्ग यावेळी बदलण्यात आला होता। या निर्णयाचे नागरिकांनी स्वागत केले आहे। शोभायात्रेच्या दरम्यान विविध ठिकाणी बांधवांनी रसपान, पिण्याचे पाणी आणि आईस्क्रीमचे आयोजन केले होते। विशेष म्हणजे आईस्क्रीमचे कोन आणि पाण्याच्या बॉटल्स कचरा शहरात पसरू नये यासाठी आयोजकांनी दक्षता घेत सर्व कचरा पेट्यांमध्ये जमा केला। स्वच्छतेबाबत दाखविलेली ही जागरूकता नागरिकांच्या कौतुकाचा विषय ठरली। शहरातील चौकात मुलांनी व मुलींनी भक्तिगीतावर सुरेख नृत्य सादर केले। तरुणांच्या दांडिया नृत्याने उपस्थितांचे विशेष लक्ष वेधून घेतले। पारंपरिक वेशभूषा, उत्साह आणि शिस्त यामुळे शोभायात्रेला वेगळीच रंगत प्राप्त झाली होती। यावेळी डॉक्टर प्रतिभा पाचपुते, सुनीता खेतमाळीस, अलका अनभुले, मीरा शिंदे, राजेंद्र खेडकर, MD शिंदे आणि पिनू काळे यांच्या हस्ते भगवान महावीर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला। यावेळी डॉक्टर प्रतिभा पाचपुते यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या। महावीर जयंती जगा आणि जगू द्या असा पूर्ण जनतेला संदेश देणारे महावीर आणि त्यांची आज जयंती आहे। तर सकल जैन बांधवांना मी आजच्या महावीर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देते। यावेळी डॉक्टर प्रतिभा पाचपुते यांनी महिलांसोबत फुगडी खेळण्याचा आनंद लुटला। श्रीगोंदा एसटी स्टँड, काळकाई चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, शनी चौक, श्री संत शेख मोहम्मद महाराज मंदिर प्रांगण, कुंभार गल्ली, पुन्हा छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि मेन रोड मार्गे जैन स्थानक येथे शोभायात्रेचा समारोप करण्यात आला। यानंतर जैन स्थानकात भगवान महावीर यांच्या पवित्र कार्य, अहिंसा, सत्य, परिग्रह आणि जगा आणि जगू द्या या संदेशावर आधारित व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते। भगवान महावीर यांनी मानवाला अहिंसा, संयम आणि करुणेचा मार्ग दाखविला। त्यांच्या शिकवणीतून प्रत्येकाने सर्व जीवांप्रती प्रेम, दया आणि सहअस्तित्वाची भावना ठेवावी असा संदेश देण्यात आला। भगवान महावीर यांनी सांगितलेले 5 प्रमुख सिद्धांत आजही तितकेच महत्त्वाचे मानले जातात। अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य आणि परिग्रह, जगा आणि जगू द्या हा त्यांचा संदेश आजच्या समाजासाठी तितकाच प्रेरणादायी ठरतो आहे। आणि मोठी मिरवणूक या ठिकाणी करण्यात आली। या मिरवणुकीमध्ये खरं तर पारंपरिक वाद्यांचा वापर करण्यात आलेला आहे। यामध्ये महिला असतील, मुली असतील, पुरुष असतील, सर्व नृत्य करत एक चांगली शिकवण, एक चांगला सण देण्याचं काम करतायत। आपल्या बरोबर आता काही जैन बांधव आहेत, त्यांच्याकडनं आपण समजून घेतो। बाबाजी काय सांगाल? खरं तर आज भगवान महावीर जयंती आहे, त्या अनुषंगाने आज काय कार्यक्रमाचे आयोजन काय सांगाल? आम्ही श्रीगोंदा सकल जैन संघाने आज सकाळीच भगवान महावीर स्वामींच्या प्रतिमेची मिरवणूक श्रीगोंदा शहरातून आयोजित केलेली आहे। त्यानंतर जैन स्थानकामध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रम, त्याचबरोबर स्वाध्याय संघाचे माजी अध्यक्ष श्री निर्मलजी छाजेड, त्याचबरोबर मनोजजी पगेरिया या दोघांचं भगवान महावीर स्वामींच्या जीवनावर एक व्याख्यान आयोजित केलेलं आहे। अशा विविध उपक्रमाच्या माध्यमातून महावीर जन्म कल्याणचा हा उत्सव श्रीगोंद्यामध्ये सर्व समाज बांधवांच्या उपस्थितीमध्ये उत्साहाने असा साजरा केला जातो। दरवर्षीप्रमाणे सकल जैन संघाने या सर्व गोष्टींचं नियोजन संघाच्या सर्व सदस्यांच्या मदतीने केलेलं आहे। त्याचबरोबर अनेक समाज बांधवांनी सुद्धा, इतर समाजातील लोकांनी सुद्धा या कार्यक्रमासाठी
उत्साहाने मदत केलेली आहे. आणि येताना मिरवणूक मार्गामध्ये अनेक ठिकाणी जलपानाची आईस्क्रीमची व्यवस्था अनेक भाविकांतर्फे केलेली आहे. त्या सर्वांचे मी सकल जनसंघाच्या वतीने हार्दिक आभार मानतो. याचप्रमाणे प्रशासनाने पण आम्हाला चांगलं सहकार्य करून मिरवणूक मार्गावर वाहतुकीची कुठली अडचण येणार नाही, अडथळा येणार नाही अशा पद्धतीने त्यांनी आम्हाला सहकार्य केलं. त्यांचाही आम्ही प्रशासनाचा पण आभार मानतो आहोत. त्याचबरोबर सर्व मीडिया बंधूंनी, पत्रकारांनी पण आम्हाला या कार्यक्रमासाठी सहकार्य केलं. त्यांचं पण मी संघाच्या वतीने आभार मानतो. खरं तर दरवर्षी आपला जो मिरवणूक मार्ग असतो तो वेगळा असतो, परंतु यावेळेस मात्र मार्ग तो बदलण्यात आला. नेमकं कारण काय असावं त्याचं? शहरामध्ये सध्या महामार्गाचं काम चालू आहे. त्या मार्गावर ट्रॅफिक आत्ताच खूप अडचणीचं आहे. त्यात पुन्हा आमच्यामुळे आणखीन अडचण उद्भवू नये, प्रशासनाला या गोष्टीचा ताण जाणवू नये म्हणून आम्ही मुद्दामून हा मार्ग यावेळेस बदलला. या नवीन मार्गाने यावर्षी मिरवणूक घेण्याचा निर्णय घेतला. जैन बांधव म्हटलं की करुणा, अहिंसा आणि इतरांना त्रास होणार नाही याचं खरं तर एक चांगलं उदाहरण म्हणता येईल. त्याच अनुषंगाने श्रीगोंदा शहरामध्ये जे पारंपरिक जो मार्ग आहे तो मार्ग न निवडता खरं तर त्याच्यामध्ये इतरांना वाहतुकीच्या कोंडीतून इतरांना त्रास होऊ नये एक साधा आणि सोपा संदेश खरं तर या माध्यमातून आपल्याला देण्यात आलेला आहे. श्रीगोंदा साळवे, दत्त जगताप, दक्ष टाइम्स 24 साठी श्रीगोंदा, अहिल्यानगर.